मंडळी नमस्कार, मी सुजित आणि तुम्ही बघताय पुणे न्यूजवर द पॉलिटिक्स लॅब. या लॅबमध्ये आपण सातत्यानं राजकीय विषयांवर बोलणार आहोत. महाराष्ट्राचा मूड सध्या इलेक्शन मोडवर गेलेला आहे. अशा सगळ्या इलेक्शन मोडवर हा मूड असताना वेगवेगळ्या राजकीय बातम्या आपल्या कानांवर येऊन पोहोचतायत. काही माणसांच्या मनापर्यंत त्या जात आहेत, काही माणसांच्या प्रतिक्रिया उमटतायत आणि सबंध महाराष्ट्र आता या सगळ्या मोडवर गेलेला आहे. नुकत्याच काही निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सगळ्यात महत्वाची जी लढाई असणार आहे ती महानगरपालिकांची असणार आहे. आणि त्यातली लक्षणीय ठरणारी महानगरपालिका जर कोणती असेल तर ती म्हणजे पुणे महानगरपालिका असणार आहे. कारण पुणे तिथं काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं. जिथं आजपर्यंत वेगवेगळे सत्तेचे प्रयोग झाले, ज्या पुण्यानं आजपर्यंत बदलत्या महाराष्ट्रासोबत स्वतःचं बदलतं पण पाहिलं, इथंच बऱ्याचशा राजकीय समीकरणांचा जन्म झाला. याच ठिकाणी बऱ्याचशा बदलणाऱ्या घडामोडी सातत्यानं पाहायला मिळाल्या. ज्या पुण्यानं काँग्रेसचा एक प्रचंड मोठा काळ बघितला, ज्या पुण्यानं भाजपचं पाय रोवणं बघितलं, ज्या पुण्यानं शिवसेना, मनसे आणि अशा अनेक पक्षांचं या ठिकाणी जडणघडणीचा सगळ्यात महत्वाचा काळ बघितला, तो पुण्याचा सगळा भाग आता या सगळ्या इलेक्शनच्या घडामोडींमध्ये चर्चेमध्ये आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आता सध्या जी सत्ता समीकरणं फिरतायत, जी काही कालपर्यंत सत्ता समीकरणं झाली आणि आज ज्या घडामोडी झाल्यात, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आता सगळ्यात महत्वाची जी आहे ती युती संदर्भातली चर्चा. हा फार महत्वाचा पहिला भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वबळाची चर्चा आणि या सगळ्यामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्या इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये नेमका नंबर कुणाचा लागणार आणि अशा सगळ्यामध्ये नेमकं कुणाचं अस्तित्व टिकलं जाणार आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे गावाकडची एक फार सुंदर अशी म्हण आहे की तुम्ही जगभर काय करता याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या भागामध्ये काय करता याला जास्त महत्व असतं. आणि म्हणूनच की काय कसं आहे की गेल्या वेळेस 2017च्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांच्या कालावधीमध्ये 1 नंबरचा पक्ष असणारा भाजप, 2 नंबरचा पक्ष असणारी राष्ट्रवादी आणि त्यानंतरचे लागोलागचे हे सगळे पक्ष आहे. या सगळ्यांची खरं तर एका अर्थानं कसोटी आहे. नेतृत्वांची प्रचंड मोठी कसोटी आहे. गेल्या वेळेचं भाजपचं जे नेतृत्व होतं ते बापट साहेबांकडे होतं. सध्याचं जे आता भाजपकडचं नेतृत्व आज आपण जर बघितलं तर ते आता सध्याचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे राष्ट्रवादी असू द्यात, अजित पवारांचे राष्ट्रवादी असू द्यात, या दोन्ही राष्ट्रवादीचं खरं तर हे होमपिच म्हटलं पाहिजे. म्हणजे हा जिल्हा किंवा हे सगळे जे वातावरण आहे ते त्यांचा अगदी इथला उगमाचा काळ म्हटला पाहिजे. त्यामुळं एका बाजूला मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाची ही कसोटी असणार आहे. त्यांच्यासमोर ते अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या नेतृत्वाला सिद्ध करण्यासाठीचा एक प्रचंड महत्वाचा हा टप्पा असणार आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एका विशिष्ट राजकीय वाटचालीनंतर एक काळ असतो प्रत्येक नेतृत्वाचा की त्यानंतर पुन्हा ती कसोटी लागते आणि त्यावेळी खरं उतरावं लागतं. तर तो खरं उतरण्याचा हा सुद्धा काळ असू शकतो. आणि त्याचबरोबर आपली राष्ट्रवादी खरी हे वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत सिद्ध करू पाहणाऱ्या या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा आता आपल्या होम पिचवर उभं राहण्याचा, बॅटिंग करण्याचा आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा हा प्रचंड मोठा काळ असू शकतो. अगदी आता जी काही इच्छुक आहेत त्या इच्छुकांच्या संदर्भानं सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्यांनुसार जवळपास भाजपकडे इच्छुकांची गर्दी ही 2000पेक्षा जास्त लोकांची आहे. दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या इतर पक्षांची सुद्धा ही सगळी समीकरणं सुरू आहेत. म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की इकडं शिंदेच्या शिवसेनेतल्या असू द्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या असू द्यात किंवा इतर पक्षातल्या असू द्यात, काही लोकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मग असा प्रश्न आहे की जर समजा या इतर पक्षांच्या संदर्भातल्या महायुती असो, महाविकास आघाडी असो, आपण दोन्ही बाजूला बघू. जर समजा महायुतीतल्या इतर 2 घटक पक्षातल्या जर जे काही उमेदवार आहेत ते भाजपाच्या दृष्टिकोनातून विचार करू पाहतायत, याचा अर्थ भाजपाच्या वाटेवर असणारे, बऱ्यापैकी असणारे हे सगळे जण आहेत ते सध्या तिकडे तीर मारू पाहतायत का? हा खरं तर प्रश्न वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जातोय. पण अशा सगळ्या पातळीवर नेमकं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय होणार,
शिंदेच्या शिवसेनेचं काय होणार? आणि असं सगळं असताना भाजप ही निष्ठावंतांना संधी देणार की बाहेरून आलेल्या उमेदवारांवरती विश्वास ठेवणार? हा प्रश्न प्रचंड मोठा आहे. या सगळ्या समीकरणामध्ये भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी याचा फायदा शिवसेनेला होईल का, की मग दुसरं कोणीतरी बाजी मारेल? महायुतीतला गोंधळ उडालेला असताना याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकेल का? महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरेल? आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जातील की वेगळ्या लढतील? हाही प्रचंड मोठा प्रश्न असणार आहे. तसं बघितलं तर भाजपाच्या बाजूने असणारं वातावरण हे वेगवेगळ्या स्तरातून सकारात्मक मानलं जात असलं तरी सुद्धा भाजप समोर हा प्रचंड मोठा कसोटीचा काळ असला जातोय किंवा असणार आहे अशा पद्धतीचं मानलं जातंय. त्याचबरोबर जी काही राष्ट्रवादी आहे, म्हणजे गेल्या वेळेस जर आपण समीकरण बघितलं, साधारणतः 2017 साली पहिल्या नंबरला असणारा भाजपा हा जो पक्ष आहे, त्यांच्याकडचे जे काही सकारात्मक मुद्दे आहेत ते सकारात्मक मुद्दे हा बऱ्यापैकी मांडणारा वर्ग आता भाजपाचा या भागामध्ये तयार झालेला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये एक जडपणाचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या पुढे जाऊन शिंदेची शिवसेना असो काय किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असो काय, यांच्या बाबतीमध्ये थोडा विचार करावा लागेल. याचं कारण पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सध्या असलेले प्रयत्न, या सगळ्या पार्श्वभूमीवरती केडर बेस असं काहीतरी असणं हे याच्यामध्ये कितपत आहे हा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय. अशा सगळ्यामध्ये नेमका फायदा कोणाला होणार हा प्रश्न प्रचंड मोठा आहे. येणाऱ्या घडामोडी चालू राहतीलच. आता सत्ता आणि समीकरणं ही कुठल्या दिशेनं बदलतील हे महाराष्ट्राला कधीही अगदी अचूकपणे सांगता आलेलं नाहीये. कारण आज आपण जे विश्लेषण करतोय या तारखेला, या वेळेला, हा व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेला बघताय त्या वेळानंतर कदाचित दुसऱ्या मिनिटाला काही बदलू शकतं. परंतु जसजशी समीकरणं बदलत राहतील तसं तसं त्या समीकरणाचं विश्लेषण तुम्हाला या पॉलिटिक्स लॅब मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं पुढे नेमकं काय होणार आहे, त्याच्या पाठीमागचं नेमकी गणितं कशी आहेत, नेमकी समीकरणं कशी बदलत राहतील हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी हे आपली पॉलिटिक्स लॅब सातत्यानं बघत राहा. पुणे न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.